सर्वात आधी माझा सगळ्यांना भरभरून नमस्कार आणि वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो तुम्ही 2 व्लॉगला जेवढा तुम्ही प्रेम दिलं ते माझ्यासाठी तरी खूप काही आहे. बिकॉज ती माझी नवीन सुरुवात आहे. नवीन सुरुवातलेला लगेच माणूस ग्रोअप करत नाही, हे तर सगळ्यांना माहिती आहे. सो जेवढा पण प्रतिसाद भेटला माझ्यासाठी तर खूप इम्पॉर्टंट आहे आणि छान वाटलं मला जेवढा तुम्ही मला तो प्रतिसाद दिलात. तर आज तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा कुठे असा रानात जातोय? तर तुम्हाला एक आमच्या गावचा एक छोटासा म्हणजे आम्ही ते डोंगरावरती जातो. म्हणजे आम्ही जेव्हा लहानपणी यायचो तेव्हा, आता पण कधीतरी कोणाला वेळ भेटला तर आम्ही इकडे येतो. म्हणजे आता मे महिन्याने सुरू होईल, त्याच्यानंतर करवंद लागतील, काजू लागतील, आंबे लागतील. सो आम्ही इकडे काढायला येतो आणि वरून आमच्या गावचा ना पूर्ण नजारा म्हणजे एकदम अफलातून. म्हणजे तुम्ही व्लॉगमध्ये बघा की आम्ही अशा ठिकाणी राहतो, अशा ठिकाणी आम्हाला राहता येतं, हे आमची किती भाग्याची गोष्ट आहे. तुम्हाला खूप काही आवडेल. तो अजून जरा वरती आहे, तोपर्यंत मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं गाईज. गाईज ही माझी नवीन सुरुवात आहे. स्पेशली या अगोदर पण मी खूप सुरुवात केलेली, पण काही कारणास्तव त्या व्हायच्या, कधी अडकायच्या गोष्टी, त्यामुळे मला बऱ्याच वेळा चॅनल हा मला बंद करावा लागला. पण या टाईमला असं होणार नाही आहे, कारण कसं असतं, कोणतं पण काम पूर्ण करण्यासाठी आधी पेशन्स असावा लागतो आणि संयम खूप गरजेचं आहे. त्यासाठी म्हटलं ठीक आहे, आता थांबायचं नाही आपण, बस एवढं मनात ठेवलं आहे. काय पण होऊ दे, किती पण व्ह्यूज जाऊ दे, कोणी नाही बघितलं तरी चालेल, जेवढं काही होतील गोष्टी, कोण बघतात, कोण नाही बघत, कोण अर्धवट बघतात, काही नाही, आपण करत राहायचं. जोपर्यंत जे आपलं आपण टार्गेट ठेवलं आहे तोपर्यंत आपण करत राहायचं, एवढं मनाची तर पक्कं ठरवलं आहे. जर कोणी सुरुवात केली नसेल या गोष्टी जे मी करतो आहे, नवीनच सुरुवात आहे, करा सुरुवात. कारण मी का सांगतो आहे, कारण सोशल मीडियामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, प्रचंड ताकद आहे, की कोणत्याही कुठेही माणूस असू दे, ज्या कोणत्या पण फील्डमध्ये माणूस असू दे, कुठे म्हणजे राहतो, कुठे दूर ठिकाणी राहतो, जंगलात, त्यांचं राहणीमान कुठे पण असू दे, जर ना तुमच्यामध्ये ताकद असेल, जिद्द असेल, करायची इच्छा असेल ना, तर समोरचा माणूस, जे सपोर्ट करणारे असतात, जे व्यक्ती असतात ना, ते माणसाला कुठूनही उचलून एक या लेवलला आणतात. एवढं तर मला माहिती आहे, कारण ही सोशल मीडियाची ताकद आहे. आणि हां, तर तुम्हाला आता मी तो नजारा दाखवतो. गाईज मी तिकडे पोचलो आहे. मी तुम्हाला वरून शूट करून दाखवतो. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला व्लॉग, आणि मी जिथे राहतो तिथलं हे ठिकाण कसं आहे, काय आहे, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा प्लीज. तर तुम्हाला दाखवतो. हां, 2 मिनटं थांबा. या ठिकाणी पोचलो आहे. इथून म्हणजे त्या दगडाकडून, तो दगड दिसतोय का, त्या दगडाकडून मी तुम्हाला दाखवतो पूर्णपणे नेमका नजारा काय आहे तो. प्लीज. तर हे बघा, वरून असा नजारा दिसतो आमच्या गावाचा. आता ॲक्च्युली काय झालं, ते झाडं जरा खूप वाढली आहेत ना, त्यामुळे तेवढा नीट दिसता येणार नाही, बट मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. वरून शूट करतो आहे मी. तर बघा, हे आहे आमचं कोकण आणि या निसर्गरम्य वातावरणात आम्ही राहतो, अशा ठिकाणी जिथे कशाची कमी नाही आहे. शुद्ध हवा, शुद्ध राहणीमान, सगळ्या शुद्ध गोष्टी. बघा, मी जोपर्यंत आहोत तोपर्यंत हे असंच राहिलं तर चांगली गोष्ट आहे. बट आपलं सरकार तर तुम्हाला माहितीच आहे, काय 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 करायला लागलं आहे. पण कोकण राखणं हे आपल्या हातात आहे. सो प्रयत्न तेवढेच करा. माझी तर खूप इच्छा आहे, जसं आहे तसंच राहून दे बाबा. तर कसं वाटलं गाईज? छान वाटलं ना? मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा तुम्ही. तर गाईज, कसा वाटला हा व्लॉग आणि कसं वाटलं आमचं निसर्गरम्य वातावरण ज्या ठिकाणी मी राहतो आहे, तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला काही गोष्टी माझ्या पटल्या असतील तर त्याही गोष्टी मला सांगा. आणि असंच जर नवीन नवीन तुम्हाला वाटतं की मी माझ्याद्वारे तुम्हाला असंच काही काही छोट्या मोठ्या, जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, जे कोकणात आहेत, जे कोणी पाहिले पण नाही, त्या ठिकाणी जर तुम्हाला ते त्या गोष्टी पाहिजे असेल, तर असे व्लॉग्स हवे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्की प्रयत्न करेन आणि मी करणारच. या टाईमला करणार मी ठरवलं आहे. माझा माइंडसेट तो आहे, काही झालं तरी अब रुकने का नाही. सो व्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा. सो लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग, आणि लाईक करा, कमेंट करा, आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा.